सो कसं आहे, मार्केटिंग या क्षेत्रात जर बघायला गेलं तर त्याच्यात परत विविध खंड पडतात. मग त्याच्यात ॲडव्हर्टायझिंग हा एक भाग आहे. बरोबर. ॲडव्हर्टायझिंगचं एक बजेट असतं आणि ॲडव्हर्टायझिंग हे एका विशिष्ट प्लॅननुसार जातं की ॲन्युअल काय प्लॅन. आता ज्या पद्धतीच्या व्यवसायात आम्ही आहोत तर तो हिंदू कॅलेंडरवरती चालणारा व्यवसाय आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे प्रत्येक सणावाराप्रमाणे वेगवेगळे ॲडव्हर्टायझिंग, वेगवेगळे स्वीट्स, वेगवेगळे प्रोडक्ट्स, वेगवेगळे नमकीन आणि वेगवेगळी मार्केट्स ही महत्त्वाची असतात. सो मग ते कुठे कुठे टॅक्टिकली वापरायचं हे ॲडव्हर्टायझिंगचा खर्च असतो. कारण ॲडव्हर्टायझिंग केलं तर त्याच्यातनं कुठेतरी सेल व्हायला पाहिजे. कारण बरोबर. रिटर्न ऑन ॲड स्पेंड हे मेजर करता येईल. करेक्ट. मग दुसरी गोष्ट येते ब्रँडिंगच्या बाबतीत. कारण की प्रत्येक वेळेस प्रोडक्टच विकायचा नसतो, ब्रँड म्हणून पण तुम्हाला व्हिजिबिलिटी यायला पाहिजे असते. आणि ती व्हिजिबिलिटी येण्याकरता टँजिबल यंत्रणा नसते मेजर करायची बियॉन्ड शेअर ऑफ व्हॉइस. तर त्याच्यामुळे मग त्याच्यावरती किती टक्के तुम्ही द्यायचं ह्याची एक कुठेतरी तुम्हाला एक मर्यादा ठरवायला लागते. आणि त्याच्या पलीकडे कुठे कुठे असतं की जिथे कोलॅबरेशन्स, मार्केटिंग, की जिकडे मार्केटिंगमध्ये अबाव द लाईन, बिलो द लाईन, स्कीम्स, डीलरशिप, लॉयल्टी या सगळ्या गोष्टी येतात की जिकडनं तो कस्टमर जो आहे तो आपल्याबरोबर कसा लॉयल राहील ह्याच्याकरता जपायला कष्ट घेतले जातात.